मागील आठवड्यात कोल्हापूर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली होती। अवघ्या काही तासांमध्ये पंचगंगा नदीने इशारा पातळी आणि त्यानंतर धोका पातळी ओलांडली। एकीकडे नदीच्या पाणी पातळीत इंचाने वाढ होत होती, तर दुसरीकडे पुन्हा एकदा 2019 आणि 2021 सारखं महापुराचं संकट ओढावणार अशी टांगती तलवार कोल्हापूरकरांवर होती। राजाराम बंधारा पाणी पातळी शनिवारी 47 फूट 8 इंच इतकी यंदाची उच्चतम पातळी गाठली। मात्र रविवारी पहाटे 6 वाजेपासून पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात झाली। मागील 72 तासात पंचगंगा पाणी पातळी 3 फूट 1 इंचांनी घट झाली आहे। सध्या राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 44 फूट 7 इंच इतकी आहे। पावसाने घेतलेली उसंत आणि नदीच्या पाणी पातळीत होणारी घट यामुळे कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। अलमट्टीतूनही रविवारी 3.25 लाख क्युसेक विसर्ग वाढवण्यात आला होता। परिणामी पंचगंगेच्या पाणी पातळीत हळूहळू घट सुरूच आहे। पंचगंगेचे पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावर आज 44.7 इंच इतकी असून पंचगंगा धोका पातळी ओलांडून वाहत आहे। दरम्यान जिल्ह्यातील एकूण 77 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत आणि 10 बंधारे खुले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे।